नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. आतापर्यंत आपल्याकडून हजारो मैत्रिणींनी लाखो पेपर पॅटर्न घेतले आहेत. कारण कसं, कोणी 10 पॅटर्न मागवतं, कोणी 6 मागवतं, कोणी 12 मागवतं. तर त्याचे खूप छान छान असे रिव्ह्यू येतात की ताई तुझ्याकडून आम्ही पॅटर्न घेतले, सुंदर असे ब्लाउज बसले, आमचे कस्टमर वाढले, आमचे इन्कम वाढला, आमचा आत्मविश्वास वाढला. पण काही मैत्रिणींच्या अशाही कमेंट येतात की ताई आम्ही पेपर कटिंग घेतला पण त्याचा वापर कसा करावा आम्हाला समजत नाही, आम्हाला ह्या कटिंग मध्ये अडचणी येत आहेत. तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे जर तुम्ही पेपर पॅटर्न घेतलेले आहेत तर त्याचा वापर कसा करायचा याचंच मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. आणि पेपर पॅटर्न वरून ब्लाउज कसा कट करायचा, कसा शिलाई करायचा याचे सविस्तर मार्गदर्शनाचे खूप सारे व्हिडिओ आपल्या खुशी फॅशन पॉइंट या युट्यूब चॅनलवर आहेत. पण बऱ्याचशा नवीन सबस्क्रायबरांना किंवा जे नवीन पॅटर्न घेतात त्यांना सापडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा नवीन एक मी व्हिडिओ बनवत आहे. आणि यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कोणता पार्ट कुठे ठेवायचा, कटोरी ही बरोबर तिरकस धाग्यातच ठेवली गेली पाहिजे, किंवा पायपिंगच्या पट्ट्या, गळ्याच्या पट्ट्या कशा ऍडजस्ट करायच्या, आय हुकच्या पट्ट्या कुठून काढल्या गेल्या पाहिजे, हे सर्व तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये होणार. आणि अजून एक गोष्ट बघा, मी जरी तुम्हाला इथं एकाच साईजची कटिंग दाखवली, पण 28 पासून तर 50 साईज पर्यंतच्या सर्व साईजला पद्धत मात्र तुम्हाला हीच वापरायची आहे. ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणणार की ताई 36 लाच असं करायचंय का, दुसऱ्याला नाही का? तर नाही, पद्धत सगळ्यांना सेमच असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अजून एक गोष्ट, आपल्याकडे कटोरी, प्रिन्सेस, पोर्टक्स, बोटनेक सर्व साईजचे सर्व प्रकारचे असे पेपर कटिंग मिळतात. तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील किंवा या संबंधीची जास्त माहिती पाहिजे असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक. त्यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि हा आहे ब्लाउज पीस. कस्टमरने मापाचा ब्लाउज दिलेला आहे आणि या ब्लाउज वरून माप घेऊन आपण कटिंग करणार आहोत. तर बघा काय करायचं, सर्वप्रथम याला इस्त्री करून घेतलं तर खूपच चांगलं. आणि आहे जो ब्लाउज पीस आहे ना, तो सर्व बाजूने व्यवस्थित असा खेचून घ्यायचा. खूप जास्त खेचायचा नाही, असं खेचून आणि असं सोडून द्यायचा, म्हणजे मी जसं आता दाखवलं तसं. आणि टेप अशा पद्धतीने दोनही बाजूने ठेवला तर हे अंतर आलेलं आहे 18. म्हणजेच हा 9च्या घडीचा ब्लाउज आहे. एका बाजूने मोजलं तर ते अंतर आलं 9.25 आणि दुसऱ्या बाजूने मोजलं तर ते आलं 7.25. म्हणजे बघा, एकाच बाजूने जर आपण मोजलं तर वेगळी माप मिळतात. म्हणून जर माप आपल्याला घ्यायचं असेल तर आधी काय करायचं, हुक व्यवस्थित पॅक करायचे आणि दोन्ही बाजूंनी मोजायचं. मागील भागाची उंची आपण मोजणार आहोत. त्यासाठी मी काय केलं, ब्लाउज असं व्यवस्थित सरळ करून घेतला आणि शोल्डरच्या तिथे टेप ठेवला आणि खालच्या बाजूला उंची आलेली आहे 13.5 इंच. लगेचच मागील गळ्याचं मार्किंग करून घेऊया. हे बघा, इथं मागील गळ्याचं मार्किंग 8 इंचावर येत आहे, म्हणजे मागचा गळा आपण 8 इंचाचा घेणार आहोत. इथं कमरेचं माप घेताना काय करायचं आहे, जी आईची पट्टी असते ती वाढीव असते ती सोडून द्यायची आणि टेप बरोबर अशा पद्धतीने ब्लाउजला चिपकून घ्यायचा. म्हणजे तर मेजरमेंट घ्यायचं, तर ते आलेलं आहे 30 इंच. तयार उंची आहे ब्लाउजची 13.5, छाती आहे 36, कंबर आहे 30 आणि मागचा गळा 8 इंचाचा आहे. ब्लाउज वरची सर्व मापे आहेत. आता आपण पेपर कटिंग घेणार आहोत. हा 36 साईजचा कटिंग आहे. इथं आपला लोगो आहे, 9ची घडी आणि कटोरी ब्लाउज आहे. ही आहे कटोरी आणि हा आहे योगपट्टी, हा कटोरीचा साइड पार्ट आणि हा आहे पाठीमागचा भाग. आता बघा, इथं पेपर पॅटर्न वर उंची आहे 14.5 तयार उंची आणि आपल्या कस्टमरच्या ब्लाउजची म्हणजे ब्लाउज तयार उंची त्यांना पाहिजे आहे 13.5. म्हणजे 1 इंचांनी आपल्याला इथं कमी करायचं आहे. गळ्यामध्ये सुद्धा बदल आहेत, तर हे बदल कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथं अस्तराचे 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. खालच्या बाजूने कापड सरळ करून घ्यायचा, म्हणजे एक मार्किंग करून घेतलं. आता बघा, इथं बाही जर मोजली आपण मापाच्या ब्लाउजची तर ती आली आहे 4.5.
पण कस्टमरला तयार बाही 10 इंचाची पाहिजे आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून मी 11 इंचावर मार्किंग केलं. आता बघा बऱ्याच जणींना प्रश्न असतो, की ताई छोट्या बाहीवरून मोठी बाही कट कशी करायची? तर बघा मी आता ही लहानच बाही घेतलेली आहे. बंद बाजूकडे बरोबर ठेवली आणि आहे तशीच्या तशी इथं हे मार्किंग करून घेत आहे. मार्किंग करताना डाव्या हाताने व्यवस्थित दाब द्यायचा, की जेणेकरून पॅटर्न आपला इकडे-तिकडे व्हायला नको. बघा किंवा असं अंतरही नाही ठेवायचं. अगदी जवळून मार्किंग करायची. यामुळे काय होतात मापे वाढून जातात आणि मग नंतर तुमचा मेसेज येतो, की ताई आम्हाला हे कापड इथं कमी झालं, इथं जास्त झालं. तर बघा हे मार्किंग करताना अगदी जवळून करायचं. इथं खालच्या बाजूला दंडगेराचं मार्किंग केलं आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. शेप पट्टीचा वापर करून मी बाहीची जी शेप आहे तो दिलेला आहे. त्यामुळे ना बाही खूप सुंदर बसते आणि हाच वापर तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर कट्स देऊन दिले आणि पुढच्या बाजूने ही खोल कटिंग आपण करून घ्यायची. ही पुढची बाजू लक्षात यावी म्हणून आपल्याला इथं कट्स देऊन द्यायचा आहे. याचा वापर कसा होतो ते आपण पुढे बघूया. बाहीची कटिंग ही मी नेहमी सर्वप्रथम करत असते आणि ती सुद्धा सरळ धाग्यात. आता जो ब्लाउज पीस आहे ना, तर बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत. पाठीमागच्या भागाची उंची इथं पेपर कटिंगची आहे आपली 14.5 आणि कस्टमरच्या ब्लाउजची उंची आली होती 13.5 म्हणजे 1 इंचांनी आपल्याला काय करायचं आहे पेपर पॅटर्न वरून कमी करायची आहे. तर ती बघा कशी करायची पाठीमागच्या बाजूला मी खालच्या बाजूने 1-1 इंचावर मार्किंग केलं आणि एवढं एक्स्ट्राचा आपला पेपर कटिंग आहे तो आपल्याला आता कमी करायचा आहे. इथं उंची मी मोजली तर ती आली 14.25 म्हणजे बघा खाली जाणार आहे आपलं पाव इंच आणि वरती जाणार आहे अर्धा इंच आणि बरोबर एवढं शिलाईला गेल्यानंतर तयार उंची मला मिळणार आहे 13.5 इंच. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते. अशा पद्धतीने मी इथं 1 इंच कमी करून घेतलं. आता ते ब्लाउज पीसवर कसं कमी करायचं ते आपण बघूया. आता जे मी मार्किंग केलेलं आहे ना, ते अशा पद्धतीने ठेवून तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. ही झाली पहिली पद्धत. पेपर पॅटर्न जेव्हा तुम्ही ब्लाउज पीसवर ठेवता ना, तर तो बघा अगदी बंद बाजूला म्हणजे एका रेषेत ठेवला पाहिजे, असा तिरका व्हायला नको. यामुळे काय होतं ना, ही जी गळ्याची रुंदी आहे ती वाढून जाते आणि कुठेही माप वाढवायला नको. अजून दुसरी पद्धत सुद्धा वापरू शकतो. मी काय केलं, जे मार्किंग आहे ना, तिथून बरोबर पेपर पॅटर्न हा फोल्ड करून घेतला आणि बरोबर बंद बाजूला असा मी अगदी चिपकून ठेवलेला आहे. त्यानंतर आहे तसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करताना मी डाव्या हाताचा पूर्णपणे वापर करत आहे, की जेणेकरून जो पेपर पॅटर्न आहे तो इकडं-तिकडं व्हायला नको. डाव्या हाताचा बरोबर दाब देऊन उजव्या हाताने आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आता बघा कस्टमरचा गळा मागील गळा आलेला होता 8 इंचाचा म्हणून मी काय केलं इथं 8 इंचावर मार्किंग करून घेते आणि पेपर पॅटर्नचा गळा आहे आपला 8.5 की 9 इंचाचा. पण आपण काय करायचं मार्किंग करायचा आणि त्याच पॅटर्नचा वापर करून गोल शेप देऊन द्यायचा. बघा आता गळाही छोटा झाला आणि आपण उंची सुद्धा कमी करून घेतली. मागील भागाची उंची कमी केली तर आपल्याला पुढील भागाची सुद्धा उंची 1 इंचांनी कमी करावी लागणार आहे. आणि बघा इथं कंबर किती आहे 30 आणि पॅटर्नवर कंबर आहे 31 त्यामुळे त्यात एवढा जास्त बदल नाही. ते आपण फिटिंगच्या वेळेला करून घेऊया. मग त्यानंतर जो पाठीमागचा भाग आहे त्याच्याच बाजूला आपण हा कटोरीचा साइड पार्ट ठेवत असतो. आता तो सुद्धा मी आहे तसाच्या तसा ठेवून घेतला आणि डाव्या हाताचा बरोबर दाब देऊन हे मी मार्किंग करून घेत आहे. मार्किंग करण्यासाठी मी हा पांढरा चॉक वापरते की त्यामुळे काय होतं ना अगदी जवळून मार्किंग करता येतं. जास्त मोठं मार्किंग होत नाही किंवा लांबून मार्किंग होत नाही. मागील भागामध्ये आपण 1 इंचांनी उंची कमी केली तर पुढील भागात सुद्धा आपल्याला 1 इंच उंची कमी करायची आहे. तर हा जो योगपट्टी आहे आणि कटोरीचा साइड पार्ट आहे यामध्ये आपण काय करायचं अर्धा इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे दोनही मिळून आपलं 1 इंचाची उंची पुढील भागामध्ये सुद्धा कमी होऊन जाईल. हे बघा मी जसं आता इथं मार्किंग करून दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि योगपट्टीला शेप देताना बघा असा हा थोडासा गोलाकार शेपच दिला गेला पाहिजे. या पद्धतीने एवढं 1 इंच अंतर आता पुढील भागामध्ये आपलं कमी होऊन जाईल. मी काय केलं आधी हा जसं होतं तसं ड्राफ्टिंग करून घेतलं आणि आता इथे चॉकच्या साहाय्याने अर्धा इंचांनी मार्किंग करून घेते. जे डार्क मार्किंग आहे ते माझं आता ओरिजिनल असेल म्हणजे मी अर्धा इंचांनी ते कमी केलेलं असेल. त्यानंतर या बाजूला आपण योगपट्टी ठेवायची असते. तर बघा ती अशी पुढे घेऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून जे काठाचं कापड आहे ना तर ते आपल्याला कमरेची पट्टी वगैरेसाठी कामात येईल. योगपट्टी सुद्धा मी आहे जशीच्या तशी मी मार्किंग करून घेतली आणि आता अर्धा इंचांनी कमी करून घेते. ती वरील बाजूने कमी करा किंवा खालील बाजूने कमी करा तरी सुद्धा चालतं. मी दोनही पद्धती दाखवल्या
पेपर कटिंग वर मी वरच्या बाजूने करून दाखवली आणि अस्तरावर मी खालच्या बाजूने केली. योगपट्टीला दोन्ही बाजूला दोन्हींपैकी एका बाजूला तुम्ही करू शकतात. आता बघा ह्या बाजूला जिथं बाही आपण कट केलेली असते ना त्याच्याच बाजूला कटोरी आपल्याला ठेवायची आहे. कटोरी ही नेहमी तिरकस धाग्यात ठेवायची. तिरकस धागा ओळखायचा कसा? ही आहे आपली आडवी स्केल आणि ही आहे असं उभं मार्किंग आणि यांच्यामधून जी मार्किंग जाते ती असते तिरकी. तर ह्या तिरकस मार्किंगवरच आपल्याला कटोरी ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि इथं बघा मी टक्सचे पॉइंट सुद्धा दिलेले आहेत. कटोरी ही नेहमी तिरकस धाग्यात ठेवायची त्यामुळे काय होतं ना, की कटोरीला पफ छान येतो आणि फिटिंगलाही छान बसते. त्यानंतर जे टक्सचं मार्किंग आहे ते करून घेतलं. आता बघा आपल्याला कटोरी सुद्धा अर्धा इंचांनी कमी करायची आहे. म्हणजेच मागील आणि पुढील दोनही भाग आपले काय होतील इक्वल होऊन जातील. त्यासाठी सुद्धा मी काय केलं, इथं पेपर कटिंगवर एक मार्किंग करून घेतलं अर्धा-अर्धा इंचावर आणि सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पॅटर्न ड्रॉ केलेला आहे कटोरीचा, तिथूनही मी अर्धा-अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं. म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल तर बघा मागील भागामध्ये आपण 1 इंचांनी कमी केलं, तर पुढील भागामध्ये कटोरी, कटोरीचा साइड पार्ट आणि योगपट्टी या तीनही पार्टमध्ये आपल्याला अर्धा-अर्धा इंच उंचीला कमी करायचं असतं आणि ते कुठे केलं ते तुमचं आता लक्षात आलंच असेल. आता ही जी आहे कमरेची पट्टीसाठी आपल्याला इथं हे कापड मिळून जातं आणि गळ्याच्या बाजूचं जे पण इथं कापड आहे ना, तर यामध्ये आपल्याला आय आणि हुकच्या पट्ट्या मिळून जातात. म्हणजे बघा, इथं सुद्धा आपण जे अस्तर आहे ना, तर त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पाइपिंग करत असणार तर ब्लाउज पीसमधून करू शकतात आणि जर हात शिलाई करायची असेल, तर बघा इथं जे कापड उरलेलं आहे ना, तर यामध्ये तिरकस पट्ट्या आपण काढून घ्यायच्या आणि ह्या आपल्याला इथं गळ्याच्या पट्ट्या मिळून जातात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की कोणता पार्ट कुठे ठेवावा किंवा योगपट्टी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की कोणता पार्ट कुठे ठेवावा? यामध्ये ना जास्त कापड वेस्ट व्हायला नको. त्यासाठी याच पद्धतीने सर्व पार्ट ठेवा म्हणजे जेणेकरून तुमच्या सर्व पट्ट्या आणि सर्व पार्ट असे व्यवस्थित बसतील. शिवाय बाहीची कटिंगही सरळ धाग्यात येईल, कटोरी तिरकस धाग्यामध्ये येईल. ही माझी कटिंगची पद्धत तुम्हाला आवडत असेल, तर मी हे कटिंग करते तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या. असेच इन्फॉर्मेटिव्ह नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तर अजिबातच विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसरे कोणते एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट करूनही सांगा, म्हणजे त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. आता बघा कटोरी आपण अर्धा इंचांनी कमी केली तर ते मी मार्किंग डार्क करून घेतलं आणि कटिंग करताना मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण अर्धा इंच कमी करूनच सर्व पार्ट कट करायचे. अशा पद्धतीने इथे माझी ब्लाउजची पूर्णपणे कटिंग झालेली आहे आणि दोनही बाजूंना हे टक्सचं मार्किंग करून घेतलं. ही कमरेची पट्टी सरळ धाग्यामध्ये मला इथं मिळाली आणि इथे गळ्याच्या पट्ट्या तिरकस धाग्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. मी इथं गळ्याला हात शिलाईच करणार आहे. एका ताईची कमेंट होती की ताई कमरेची पट्टी ही क्रॉसमध्ये कट करायची की सरळ? तर नाही, कमरेची पट्टी ही नेहमी सरळ किंवा आडव्या धाग्यामध्ये तुम्ही कट करू शकता. आता इथे मी ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि बघा त्याच्या एकाच बाजूला फक्त काठ दिलेले आहेत. आता सध्या दोनही बाजूंना काठ देत नाहीत आणि तुम्हाला आठवत असेल की आपण ज्यावेळेला बाही कटिंग केली त्यावेळेला इथं आपल्याला कापड कमी पडलं होतं. तर तिथं जॉइंट न देता ब्लाउज पीसच्या कापडावर मी कसं ॲडजस्ट केलं तुम्ही आता बघितलं. त्यानंतर बंद बाजूकडे पाठीमागचा भाग, त्याच्या बाजूला साइड पार्ट, खाली योगपट्टी ठेवली आणि तिरकस धाग्यामध्ये मी कटोरी ठेवून घेतली. सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा एवढं कापड घेऊन आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. कारण आपलं मापाचं हे काय असतं अस्तराचं असतं आणि जे पण ब्लाउज पीसवर आपण कट करतो ते नेहमी एक्स्ट्रा कटिंग करत असतो. अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे कटिंग झालेली आहे. बघा ब्लाउजच्या पेपर कटिंग वरून आपण ब्लाउज कट केलेला आहे आणि पॅटर्न वरून ब्लाउजची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. कटिंग अगदी जवळून करायची, मार्किंग सुद्धा जवळून करायची आणि बाही वगैरे कुठे ऍडजस्ट करायची, आय हुकच्या पट्ट्या कशा ऍडजस्ट करायच्या, हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्यावरही मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.